आम्हाला पण सोयीचं, तुम्हाला पण सोयीचं. खरंच चांगला, इट्स अ व्हेरी गुड आयडिया. मी मुंबईला करून घेणार आहे पक्ष. बऱ्याच दिवसानंतर साहेब आले, तुम्ही आला साताऱ्यात, लोकांची आशा आहे तुमच्याकडनं काय साहेब आजारपणातून पहिल्यांदा साताऱ्यात आदरणीय पवारसाहेबांचे बिरुद आहे आणि आदरणीय पवारसाहेबांनी या जिल्ह्यावर प्रचंड प्रेम केलं आणि दुप्पट प्रेम या जिल्ह्याने आदरणीय पवारसाहेबांवर गेले 6 दशकं केलेले आहे. त्यामुळे जिव्हाळ्याची प्रेमाची नाती आहेत. त्यामुळे पुन्हा आज साहेब खूप आनंदी आहेत की ते साताऱ्यात आले तर तुमच्याशी बोलतील. ताई, सातारा जिल्हा परिषदमध्ये जे राडा झाला होता त्यानंतर आज पहिल्यांदा पक्षाचे मंडळी सुद्धा साहेबांना भेटत आहेत. काय त्या अनुषंगाने काही चर्चा होईल किंवा त्याच्याबद्दल काही तक्रार? मला एक खरं सांगू का, जी घटना साताऱ्यात घडली ही अतिशय दुर्दैवी आणि आपल्या महाराष्ट्राच्या सुसंस्कृत महाराष्ट्राला न शोभणारी. आणि मला आजही विश्वास बसत नाही की छत्रपतींच्या महाराष्ट्रात, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात अशी घटना त्यातून साताऱ्यात होऊ शकते. हे माझ्यासाठी अतिशय अस्वस्थ करणार आहे. कोणी केलं, काय केलं हा विषयच नाही आहे. ही घटना होणं हेच महाराष्ट्राला न शोभणार आहे. अर्थातच मनातून दुःख, वेदना अर्थातच होतात, कारण ह्याचा आजकाल मीडिया आणि या माध्यमातून या गोष्टी देशात जातात. पार्लमेंट चालू होतं जेव्हा ही घटना झाली आणि जेव्हा मी जॉईंट पार्लमेंटरी कमिटी किंवा कुठल्याही पार्लमेंटमध्ये घेतले की बाकीच्या राज्यातले लोक मला म्हणतात, काय चाललं आहे तुमच्या महाराष्ट्रात? आता मंत्री पण एकामेकाला धक्काधुक्की करायला लागले. त्यामुळे हे खूप आपल्यासाठी दुःख आहे. कोण सत्तेत आहे, कोण विरोधात ह्या विषयच नाही आहे. सुसंस्कृत महाराष्ट्रात अशा घटना कधीही झाल्या नाही. त्या होत्या आणि त्याच साताऱ्यात झाल्यात की आम्हाला तीव्र दुःख, वेदना आणि अस्वस्थ करणारं माझ्यासाठी वैयक्तिक आहे. ताई, पण ह्या जी काही घटना घडल्या त्याचं दुर्दैवाचं तुम्ही म्हणताय, पण याच्यामध्ये की पक्षाचे बरेच कार्यकर्ते फोडले जात आहेत, दबावतंत्र टाकलं जातोय. ह्या गोष्टी थांबवणं कुठेतरी पक्षासाठी एक महत्त्वाची बाजू ठरणार आहे. मग ते कसं तुम्ही आता? आम्हाला याची सवय झाली. पक्ष फोडा, आईस, मी तर सगळ्या भाषणात बोलली आहे. संपूर्ण महाराष्ट्र नाही, देशाला आईस माहिती आहे. आईस म्हणजे इन्कम टॅक्स, CBI आणि ED. आत्ता मी कोल्हापूरवरनं आली आहे. कोल्हापूरमध्ये तर प्रशासक नेमला आहे. मग एक आमदार म्हणतात की मोठा घोटाळा झाला आहे. मग एक मंत्री म्हणतात की आता मी 100 कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा करणार आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या डिपार्टमेंट म्हणजे त्यांच्या सरकारनीच त्यांच्याच एका मंत्री जे चालवतात त्याच्यावर प्रशासक लावला आहे. म्हणजे मला कधी कधी गंमत वाटते की महाराष्ट्रात चालले तरी नक्की काय. आणि असं आहे की शेवटी इलेक्शन जिंकले हरले हा विषय नाही आहे. गव्हर्नन्स इज कंटिन्यूड. कुठलंही सरकार आलं तर ते सातत्याने पुढे चांगले ज्यांनी आधींनी केले ते काम पुढे नेत असतं. मी विरोधक आहे म्हणून असं मी कधीच म्हणणार नाही की माझ्या महाराष्ट्रात अशा घटना. अजिबात. आमची लढाई वैचारिक आहे, काही वैयक्तिक कोणाशी नाही. पण वैचारिक लढाई असताना अशी जेव्हा कृती होते, म्हणजे भ्रष्टाचाराच्या विरोधात भारतीय जनता पक्ष पहिल्यांदा देशात राजवलं. मोदीजींचे शब्द मला आठवतात, ना खाऊंगा ना खाणे दूंगा. आणि भ्रष्टाचार मुक्त भारत मी करीन असं माननीय प्रधानमंत्र्यांनी स्टेटमेंट केलं आहे. आपण सगळ्यांनी ते दाखवलं आणि या मायबाप जनतेने विश्वास ठेवून त्यांना एवढा मोठा मॅन्डेट दिला.